वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी आल खरे संताच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या क्षणोक्षणा स्मरण करा क्षणोक्षणा स्मरण करा एकच मंत्र मान श्री राम जय
देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जिव्हा वेगू करी. आसोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल देवाचे द्वारी उभा क्षण भरी. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचे आहे. परिहार सर्वांना माहीत आहे, परंतु परिहार सांगणं वक्तव्याचं कर्तव्य आहे. गेल्या 65 वर्षापासून संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेला हा नानस गावातील अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची पहिल्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं माझ्याकडे देण्यात आलेली आहे. तरी त्यांच्या अगदी मनापासून आभार मानून अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल देवाचे द्वारी उभा क्षण भरी. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानाचा सागर, संतांची माऊली, योगियांची माऊली, या विश्वाची माऊली, ज्यांनी अखंड विश्व निर्माण केला तो विश्वात्मा श्रीमंत श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट आणि हरिपाठातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल चरणामध्ये महाराज म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या. थोडक्यात जर या अभंगाचा निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवायचा झाला तर महाराज म्हणतात की देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर उभा राहिल्यास आपल्याला जर 4 मुक्ती जर प्राप्त करून घ्यायच्या असल्या तर महाराज म्हणतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महाराज म्हणतात की मुखाने जर हरीचं स्मरण केलं तर न मोजण्या इतकं पुण्य आपल्या हातून घडेल असं महाराज म्हणतात. मग आपली अशी शंका राहील की आपण संसार करत असताना देवाचं चिंतन करायचं आहे आणि हे आम्हाला शक्य होईल का हो. आणि संसार करत असताना जर देवाचं चिंतन केलं तर खरोखरच आम्हाला देव प्राप्त होईल का, आमच्याकडून पुण्य घडेल का. तर यावर महाराज म्हणतात, आसोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. महाराज म्हणतात की संसारात राहून जर तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं तर वैयक्तिक मी एकटा सांगत नाही तर याला वेदशास्त्र देखील हात वर करून ग्वाही देत आहेत. कायमस्वरूपी वेदशास्त्र म्हणतात, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना.
द्वारकेचा राणा पांडवा घरी. महान तपस्वी, महान ज्ञानी महर्षी व्यास देखील महाभारतामध्ये सांगतात की सतत जर आपण देवाचं नामस्मरण केलं तर द्वारकेचा राणा पांडवा घरी. आपल्या समोर उदाहरण आहे. द्वारकेचा राणा, या जगाचा राणा, या विश्वाचा राणा तो पांडवांच्या घरी काम करत होता आणि त्याला फक्त एकच कारणीभूत आहे आणि ते म्हणजे देवाचं नामस्मरण. म्हणजे सगळ्या अभंगाचा निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवायचा झाला तर अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये महाराज सांगतात की सतत देवाचं नामस्मरण करा, सदैव देवाचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण हल्लीच्या काही लोकांना पटवून द्यायचं झालं तर लोक एवढाच तर्क करतील की देव आहेच का, देव आहे किंवा नाही. इथून लोकांचा तर्क सुरू होतो. पहा, महाराज म्हणतात तर्क करत बसू नका, वेळ कमी आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलात ना, म्हणून आपल्याला घाईघाईने परमार्थ करायचा आहे. मग काही लोक म्हणतात की महाराज मग देव आहे तर मग तो डोळ्याने दिसत का नाही. देव हा हवेसारखा आहे, तो आपल्याला डोळ्याने दिसणार नाही, तो आपल्याला अंतःकरणामध्ये साठवायचा असतो. जसं लाकडामध्ये अग्नी आहे, तो आपल्याला डोळ्याने दिसतो का, नाही. लाकडामध्ये घर्षण घडून आल्यानंतर अग्नी आपल्याला दिसेल. दह्यामध्ये लोणी आहे, दिसत नाही, मंथन केल्यानंतर कळेल. उसामध्ये गोडी आहे, खाऊन बघावं लागेल तेव्हाच ते कळेल. म्हणून महाराज म्हणतात त्याचप्रमाणे पांडुरंग कळून घ्यायचा आहे, भगवंत कळून घ्यायचा आहे. आणि भगवंत जर कळून घ्यायचा असेल तर आपल्याला अखंड भक्ती ही करावीच लागेल. म्हणजेच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यासाठी धार्मिक संस्कार पाहिजेत, सदाचार पाहिजेत, चांगले विचार अंमलात आणले पाहिजेत. लहानपणापासूनच मुलांवर देवाचे संस्कार घडवावे लागतात. पहा, देव कळून घेण्यासाठी एक उदाहरण सांगते. शाळेमध्ये शिक्षक मुलांना शिकवत होते. पहा, देवाविषयी महती सांगत होते, शंकराची महती सांगत होते, गणपती रायांची महती सांगत होते, प्रभू रामचंद्रांची महती सांगत होते, श्रीकृष्णाची महती सांगत होते. सगळ्या देवांविषयी विशिष्ट भाव जागृत करून देण्यासाठी शिक्षकांनी सुरुवात केली आणि मुलांना सांगितले की म्हणे मुलांना माझ्या पाठीमागे देवाचं नामस्मरण करायचं आहे. पहा, शुभं करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. मुलांना श्लोक म्हणायला सांगितला आणि मुलांना श्लोक म्हणायला सांगत असतानाच मध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी प्रश्न विचारला की म्हणे गोटू उभा राहा बरं, तुला कुठला देव आवडतो. शिक्षकांना उत्तर अपेक्षित होते गणपती, श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र वगैरे. तो मुलगा उभा राहिला आणि तो म्हणतो की म्हणे सर मला की नाही कपिल देव आवडतो. दुसराही मुलगा त्याच्या पाठीमागे उभा राहिला आणि तो म्हणाला सर मला कपिल देव नाही, मला अजिंक्य देव आवडतो.
सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपल्याला ज्या देवानं निर्माण केलं त्या देवाविषयी आपल्याला आवड निर्माण करायची आहे. आणि ती आवड कशाने निर्माण होईल तर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महाराज म्हणतात की मुखाने जर आपण कायमस्वरूपी देवाचं नामस्मरण केलं तर भगवंताविषयी आपल्याला आवड निर्माण होईल. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज एका अभंगामध्ये म्हणतात पहा, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी हरी तुम्ही मनारे सकळ. महाराज म्हणतात हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटतील. महाराज म्हणतात की हरी हरी तुम्ही कायमस्वरूपी म्हणा आणि कायमस्वरूपी म्हटल्यानंतर हा मोहमाया जाळ तुटून आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. महाराज म्हणतात विठ्ठला 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 म्हणून महाराज म्हणतात देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात की देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहिल्याच्या नंतर आपल्याला 4 मुक्ती प्राप्त होतात असं महाराज म्हणतात. आपला असा गैरसमज आहे की लोक सकाळी स्नान केल्यानंतर मंदिरामध्ये जातात आणि एक क्षणभर देवाचं दर्शन घेतात आणि एक क्षणभर देवाचं दर्शन घेतल्यानंतर सांगतात की आमचं दिवसभरातून एक क्षणभराचं पुण्य झालंय. पण ते द्वार माऊलींनी सांगितलं नाही. हे द्वार माऊलींनी सांगितलं देवाची द्वारी. आणि पुढे माऊली म्हणतात उभा क्षणभरी. देवाच्या द्वारामध्ये माऊलींनी उभा राहायला सांगितलं. आणि आपण ज्या द्वारामध्ये उभा राहतो ते म्हणजे देवळाचं दार. मग देवाचं द्वार म्हणजेच काय? पांडुरंगाची भक्ती करणं, देव प्राप्त होण्याचं साधन, याला माऊलींनी देवाचं द्वार म्हटलेलं आहे. पुढे प्रश्न राहिला तो क्षणाचा. आपल्याला असे वाटेल की आपण देवाच्या द्वारामध्ये उभा राहू आणि एक क्षणभर देवाचं दर्शन घेऊ आणि एक क्षणभर देवाचं दर्शन घेतल्यानंतर या 4ही मुक्ती आपल्याला प्राप्त होतील. पण तो क्षण म्हणजे हा आपल्या घड्याळातील क्षण नाही, तर तो क्षण म्हणजे देवाने दर्शवून दिलेला क्षण. माणसाचे आयुष्य हे देवाच्या एका क्षणाप्रमाणे आहे. माणसाच्या आयुष्याची देवाच्या आयुष्याशी गणना केली तर माणसाचे आयुष्य हे देवाच्या एका क्षणाप्रमाणे आहे. देवाच्या आयुष्यातील एक क्षण म्हणजे माणसाचे आयुष्य. आणि म्हणूनच माणसाने आयुष्यभर सदैव सतत तत्परतेने देवाचं नामस्मरण करावं हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात की देवाच्या द्वारामध्ये उभा राहिल्याने 4 मुक्ती प्राप्त होतात असं महाराज म्हणतात. मग त्या 4 मुक्ती कोणत्या प्राप्त होतात तर एक म्हणजे समीपता, 2 म्हणजे सलोकता, 3 म्हणजे स्वरूपता आणि 4 म्हणजे सायुज्यता. या 4ही मुक्ती देवाच्या द्वारामध्ये उभा राहिल्याने म्हणजे अखंड कायमस्वरूपी देवाचं नामस्मरण केल्याने प्राप्त होतात असं महाराज म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हो
समीपता ही मुक्ती कशाने मिळते? तर समीपता ही मुक्ती अखंड पुण्याई केल्याने किंवा अखंड उपासना केल्यामुळे मिळते. आणि ती मिळाली कुणाला? तर पुण्यकाळ ज्यांचा राहिला शेवबा, देवकीच्या गर्भा देवाले. देवकीच्या वाटाला आलेली ही पुण्याई, आलेली ही मुक्ती म्हणजे समीपता. नंबर 2 सलोकता. यामध्ये देवाचा लोभ प्राप्त होतो, म्हणजे देवाविषयी आवड निर्माण होते आणि त्यासाठी अखंड तप करावे लागतील. तिसरी मुक्ती मिळवायची झाली तर स्वरूपता. स्वरूपता या मुक्तीमध्ये देवाचे रूप प्राप्त होते आणि ती मुक्ती भगवंताचं कायमस्वरूपी ध्यान केल्याने मिळते. चौथी मुक्ती मिळवायची झाली तर सायुज्यता. सायुज्यता या मुक्तीमध्ये मोक्ष मिळतो आणि ही मुक्ती कशाने मिळते? तर ती ज्ञानाने प्राप्त होते. मग तुम्ही म्हणाल की महाराज, या चारही मुक्ती देवाचं नामस्मरण केल्याने म्हणजे भगवंताचं अखंड नामस्मरण केल्याने प्राप्त होतात, याचं कारण तरी काय असावं बरं? तर याचं कारण एकच आहे. या चारही मुक्ती देवाच्या नामापाशी सतत सेविका म्हणून हजर असतात. म्हणून तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. पहा, तुका माने नामा पाशी चारी मोक्ते. तुका माने नामा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, आयशे बहुता ग्रंथी बोलियेले. तुकाराम महाराज म्हणतात की देवाच्या नामापाशी या चारही मुक्ती आहेत. मी सांगत नाही, तर याला अनेक ग्रंथांचा आधार आहे, अनेक ग्रंथांचा याला पुरावा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात. पहा, नारायण हरी 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 नारायण हरी. महाराज म्हणतात, नारायण हरी भक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात की नारायण हरी असा जप ज्याच्या घरी चालू आहे त्याच्या घरी चारही मुक्ती आहेत. आणि याला अनेक ग्रंथांचा याला आधार आहे, अनेक ग्रंथांचा याला पुरावा आहे. मग आपल्याला हे का कळत नाही? आपण देवाच्या नामस्मरणापासून का दूर गेलोत? कारण देवाचं नामस्मरण करण्याऐवजी आपण घराबाहेर पडलो की सगळं आपल्याला वाईटच दिसतं. पहा, वाईट गाणं, वाईट पाहणं, वाईट बोलणं, वाईट चालणं म्हणजे संस्कारच त्या पद्धतीचे होऊ लागले. महाराज म्हणतात, देवाचं भक्त बनायचं आहे ना, देव याने तर प्राप्त होणारच नाही. देवाच्या भक्तीसाठी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, एवढी भक्ती करायची आहे, एवढ्या पांडुरंगाच्या भक्तीशी एकरूप होऊन जायचं की आपल्याला प्रत्येक वस्तूमध्ये देवाच दिसला पाहिजे. देवाचा विचार मनुष्य करतो. मला असंही म्हणायचं नाही की खरोखरच लोक देवापासून वंचित आहेत.
पण नको त्यावेळी फायद्याच्या ठिकाणी स्वार्थ आला की लोक देवाचा विचार करतात. पहा, समजा एखाद्या दारू पिणाऱ्या व्यक्तीस विचारलं दारू का पितो, तो म्हणतो शंकराने पिली होती म्हणून पितो. एखाद्या चोरी करणाऱ्या व्यक्तीस विचारलं का रे बाबा चोरी का करतो, तो म्हणतो श्रीकृष्णाने नाही का चोरी केली. पण श्रीकृष्णाने चोरी केली कधी? अगदी लहान वयामध्ये. हा भाऊ 27-28 वर्षाचा झाला की लोकांच्या घरं फोडतात, लोकांना रक्ताच्या धारोळ्यामध्ये तुंबवून टाकतात आणि स्वतः मात्र श्रीमंतीचे ऐश्वर्याचे स्वप्न बघतात. श्रीकृष्णाने तेव्हा चोरी केली नाही आणि दुसऱ्याचं नुकसान होईल याची श्रीकृष्णाने कधी चोरी केली नाही. तर श्रीकृष्णानं चित्त चोरी केलं, श्रीकृष्णाने दह्याची चोरी केली, श्रीकृष्णाने लोण्याची चोरी केली. आणि ती चोरी केली कधी? अगदी लहान वयामध्ये. की तळवे तळ हात टेकित हो, तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगाने रंगनाथ लोला देखील आसवे, रंगाने रंगनाथ लोला देखील आसवे. पण आपल्या फायद्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी. महाराज म्हणतात निस्वार्थपणाने भक्ती करा. या चारही मुक्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायच्यात ना, तर मग मुखाने हरी हरी बोला.